अन्न व औषध प्रशासन विभागाने भेसळ करणाऱ्यांवर कारवाईचा धडाका लावल्याने दुधाची भेसळ करणाऱ्यांचे धाबे दणाणलेत। दुधातील भेसळीवर या विभागाची करडी नजर असल्याने राज्यासह कर्नाटकातून मुंबईत येणाऱ्या दुधाची आवक मंदावली आहे। त्यामुळे कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या दूध विक्रीमध्ये गेल्या 40 दिवसात 1 ते 1.5 लाख लिटरनं वाढ झाली आहे। अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी भेसळी विरोधात धडक मोहीम हाती घेतली। सापडेल त्याच्यावर थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिल्याने भेसळ करणाऱ्यांचेही धाबे दणाणलेत। राज्यात दुधात मोठ्या प्रमाणात भेसळ होत असल्याच्या तक्रारी आयुक्त मुंढे यांच्याकडे आल्या होत्या। त्यामुळे राज्यभर कारवाई सुरू असून मुंबईत येणारं भेसळयुक्त दूध थांबलं आहे। त्याचा परिणाम कोल्हापुरातील गोकुळ दूध संघाच्या दूध विक्रीत झालाय। गोकुळ म्हणजेच गुणवत्ता हीच आमची सर्वात मोठी ओळख आणि ताकद आहे। गेल्या 40 दिवसात साधारण 1 जून 2026 पासून गोकुळ दूध संघाच्या दूध विक्रीमध्ये साधारण 1,50,000 लिटर ते 1,60,000 लिटर इतकी प्रतिदिन वाढ झालेली आहे। या वाढीपाठीमागे ग्राहकांचा विश्वास आणि दर्जेदार गुणवत्तापूर्ण उत्पादने हे प्रमुख कारण आहे। दूध संकलनापासून प्रक्रिया, पॅकिंग आणि वितरणापर्यंत गुणवत्ता व शुद्धतेची काटेकोर काळजी घेतली जाते। ग्राहकांना शुद्ध, सुरक्षित आणि दर्जेदार दूध व दुग्धजन्य उत्पादने योग्य दरात उपलब्ध करून देण्यावर गोकुळचा कायम भर आहे। गोकुळचे दुग्ध पदार्थ जसे गोकुळ दूध, श्रीखंड, पनीर, ताक, लस्सी, फ्लेवर मिल्क, बटर मिल्क व इतर दुग्ध पदार्थ या उत्पादनांना ग्राहकांकडून वाढती मागणी आहे। दूध उत्पादक, वितरक, ग्राहक, वाहतूक ठेकेदार, केंद्रचालक यांच्या सहकार्यामुळे ही प्रगती शक्य झालेली आहे। भविष्यातही गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड न करता ग्राहकांचा विश्वास अधिक दृढ करण्यासाठी गोकुळ कटिबद्ध। भेसळीच्या दुधावर कारवाई झाल्याने गोकुळच्या दुधाला मागणी वाढली आहे। मात्र दूध संकलन कमी होत असल्याची बाब वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी निदर्शनास आणून दिली। तुकाराम मुंढे जे आता नवीन आयुक्त आहेत फूड अँड ड्रग, औषध, अन्न आणि औषध, त्यांचा आपल्याला मनपूर्वक धन्यवाद मानले पाहिजे। एखादा प्रामाणिक अधिकारी, धाडशी अधिकारी आला तर कशा प्रकारे काम करू शकतो याचे उदाहरण त्यांनी राज्याला घालून दिलेलं आहे। आणि विशेषतः जीवनावश्यक ज्या वस्तू आहेत, दूध असतील, औषधं असतील, जेवण असेल, हॉटेलमधलं जेवण असेल, शाळेच्या विद्यार्थ्यांचं मेसचं जेवण असेल वगैरे, या सगळ्यावर त्यांनी कठोर कारवाई चालू केली आणि 25% दुधामध्ये घट झाली आहे। म्हणजे 25% ज्या दूध हे भेसळीत जे दूध आता हे सिद्ध झालेलं आहे। आता या दुग्ध खात्याचा मी मंत्री असताना अशा तामिळनाडूतील फार मोठ्या टोळ्या हे दूध भेसळीचं काम मुंबईत करतायत, परंतु दुग्ध विकास विभागाला हे अधिकार नव्हते, ते एफडीला अधिकार होते आणि मला ते त्यांनी दाखवून दिलेलं आहे। आता गोकुळचं संकलन कमी झालेलं आहे, म्हणजे उन्हामुळं असेल किंवा हे चाललेल्या राजकीय परिणामांचा असेल, दुधामध्ये आपली फार संकलनामध्ये घट झालेली आहे। जर उपलब्ध दूध झालं नाही मग देणार कुठलं? म्हणून आता पहिला प्रयत्न आपल्याला करावा लागेल की संचालक मंडळ महिना 2 महिन्यात येईल त्यांना पुन्हा, कारण तुकाराम मुंढे जोपर्यंत आता इथं आहेत तोपर्यंत दुधाची मागणी वाढणार, भेसळीचं दूध कमी होणार आणि हे भरून काढायचं असेल तर हे 4-5 दूध संघच हे भरून काढू शकतात मागणी, तर दुधाचा टंचाई होईल। एकीकडे दुधामध्ये भेसळ करणाऱ्यांचे धाबे दणाणलेत तर दुसरीकडे कोल्हापुरातील गोकुळच्या दुधाला राज्यात मागणी वाढली आहे। दुधाला मागणी वाढली असली तरी दूध संकलन कमी होत असल्याची बाब समोर आली आहे। त्यामुळे दूध संकलन वाढविण्यासाठी गोकुळला आता अधिक प्रयत्न करावे लागणार आहेत। लोकमत.com साठी कोल्हापूरहून मी दुर्वा दळवी।